नमस्कार. मंत्री महोदय बोलायचं नाही विनंती होती. आता वरती सभागृहात ते बिल आहे तर माझी सर्व सभागृहाला विनंती होती. नाही ठीक आहे. नाही हा अधिकार आहे. मान्य आहे आपली गोष्ट मान्य आहे. पण माझंही तुम्हाला सांगणं एक म्हणजे विनंती करणं एक काम आहे. अध्यक्ष महोदय बोला. अध्यक्ष महोदय, खास ही चर्चा राम मंदिराची ऐकायला स्वतः उपमुख्यमंत्री मागच्या 12 दिवस नव्हते, पण आज इथे येऊन बसलेले आहेत. रामासाठी आलेले आहेत. यस, आज अध्यक्ष महोदय रामटेकला आता एक न्यास ट्रस्ट तयार करतोय. माझी सूचना आहे, मी काही फार वेळ घेणार नाही. भोसले कुटुंबातला एकच का, तुम्ही 8 जण नेमताय. किमान एक म्हणजे तुम्ही किमान एकच ठेवाल ना, ते थोडी 2 कराल. आत्ताच 2 केलेलं बरं, कारण त्या भोसले कुटुंबाचा आणि या मंदिराचा फार जुन्या काळापासून संबंध आहे. त्यामुळे त्यांना काही दिवसांनी ते निघून जाईल, मिळालं नाही म्हणून वगैरे, तर 2चा एक सूचना करावी अशी माझी तुम्हाला सूचना मी करतोय. दुसरं, अध्यक्ष महोदय, आपण याचं राजकीयकरण करतोय. विधानसभेचे अध्यक्ष आणि रामटेक शहराचे नगराध्यक्ष यांना या ट्रस्टवर घेऊन आपण नरेंद्र मोदी साहेबांनी तिथे खासदार किंवा आमदार ट्रस्टवर घेतलेले नाहीत. तुम्ही त्यांचे पालन करताय, तर त्यातून काहीतरी बोध घ्या. इथं तर तुम्ही त्या ठिकाणी आमदार आणि नगराध्यक्ष यांना घेताय आणि पुढं म्हणताय की त्यांची रामभक्ती असेल तर त्यांनी तसं ॲफिडेव्हिट करून द्यायचं, मग ते त्याच्यावर ट्रस्टवर येणार. असं काय म्हणजे रामटेक येथील श्रीराम यांची भक्त असेल, समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केली जाणारी प्रत्येक व्यक्ती ही रामटेक येथील श्रीराम यांची भक्त असेल आणि ती आपल्या नियुक्तीपूर्वी सदस्य म्हणून विहित नमुन्यामध्ये तसे प्रतिज्ञापत्र करून देईल. त्या आमदारांना आणि नगराध्यक्षांना हे आता करतीलच, आता मिळणार आहे म्हटल्यावर कशाला नाही. पण ती आत्ता यापूर्वी रामाचे भक्त होते का नव्हते हा प्रश्न आहे. तुम्ही म्हणून चालणार नाही, आता ते ॲफिडेव्हिट करून देतील. त्यामुळे राजकारणी लोकांना आणू नका, जास्त फ्रॉड होईल. म्हणजे ते अयोध्येचं राम मंदिर मागं पडेल. त्यामुळे आपलं राजकारणाचा इंटरफिअरन्स याच्यात नसावा आणि कुणाची सोय करण्याचा दृष्टिकोन नसावा. अध्यक्ष महोदय, यामध्ये भत्ता सदस्यांना द्यायचा आहे. तर असं लिहिलेलं आहे इथं की कर्तव्याशी संबंधित कोणतेही कामकाज चालवण्यासाठी विहित करण्यात येईल असे परिश्रमिक आणि ज्या ठिकाणी अशा सभा आयोजित केलेल्या असतील किंवा कामकाज चालवले जाईल अशा ठिकाणी जाण्याचा, तेथून परतीचा प्रवासासाठी विहित करण्यात येईल असा प्रवास भत्ता, दैनिक भत्ता व्यवस्थापन निधीतून देण्यात येईल. ही अट जरा काढा. देव तिथं आणि ह्यांनी बाहेर कशाला दौरे करायचे? ते त्या देवाचे भक्त आहेत, ते दुसरीकडे जाऊन मिटिंग घ्यायला लागले तर हे फार सिरियस ऑब्जेक्शन होईल. त्यामुळे हा 6.1 हा मुद्दा तुम्ही तुमच्या सत्सद्विवेक बुद्धीला पटतं का एवढं मला तुमच्या भाषणात उत्तरात सांगा, नाहीतर काढून टाकू. पण अध्यक्ष महोदय, तिथं ट्रस्टवर असणाऱ्यांच्या फिरण्याची व्यवस्था, त्यांना टूर करण्याची व्यवस्था ह्याच्यात होईल. नाही तर मग लगेच निघेल की ते अयोध्येचं राम मंदिर बघून येऊ, मग तिथं आपण अशी व्यवस्था करू. त्यासाठी माझं हे ऑब्जेक्शन आहे. अध्यक्ष महोदय, ती रामभक्ताचं ॲफिडेव्हिट करणं, आता भक्ती ही ॲफिडेव्हिटने प्रदर्शित करायची व्यवस्था तुम्ही करायला लागलाय. म्हणजे मला नाही वाटत की असं ॲफिडेव्हिट अयोध्येच्या चंपतराय यांनी दिलं असेल. असं दिलेलं नाही आहे. तुम्ही फोन करून उत्तराच्या आधी विचारून घ्या चंपतरायांना की असं काय ॲफिडेव्हिट केलं होतं का तुम्ही. ही अनिष्ट प्रथा तुम्ही भक्तांच्यावर आणताय.
तुम्ही राम भक्त आहे, तो हनुमानाला पण मानत असेल, मग दुहेरी निष्ठेचा प्रश्न तयार होईल आणि प्रश्न तयार गंभीर होईल. ही दुहेरी निष्ठा सुरू झाली, हे राम का भी भक्त है और हनुमान का भी भक्त है. आता काय काय बसून बोलू नका. बोला जयंत पाटील साहेब, बोला बोला. बोला पाटील साहेब, बोला. बोला जयंत पाटील साहेब, आपण बोला. बोला. मला संरक्षण द्या. बघा, या महादेवाचा सुधीर भाऊ, भक्त राम, सुधीर भाऊ आता यांना महादेवाचा बोलू भक्त द्या, बोलू द्या. रामावर बोलूच शकत नाही असा आमचा दावा आहे. बोला बोला. हा महादेवाचा भक्त आहे, तो रामावर कसा बोलू शकतो? म्हणजे तुम्ही रामाची बरोबरी करताय. सुधीर भाऊ, सुधीर भाऊ, नाही कुठं निघाले? आपण आपण निघाले? जयंत पाटील साहेब माझ्याकडे पाहून बोला. आपण ओ पाटील साहेब, सुधीर भाऊ तुम्हाला अफिडेविट करून द्यावं लागेल. तुम्ही नक्की शिवभक्त आहात का राम भक्त आहे? तुम्हाला द्यावं लागेल. बोला जयंत पाटील साहेब, बोला. आपण मी आपल्याबद्दल बोलतोय की आपल्याला या सभागृहामध्ये एकतर आपल्या घटनेने कुठल्याही धर्माचा अंगीकार, प्रचार, प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे. आता असं असताना आपण ज्या वेळेला एखादा ट्रस्ट निर्माण करतोय त्यावेळेला जर या अटी घालायला लागलो आणि त्याच्यात आपण ॲफिडेविट मागायला लागलो तर तुमच्यासारख्याची पंचायत अशी होईल की तुम्ही शिवभक्त आहात आणि आता तुम्ही जर समजा शिवभक्त म्हणून ॲफिडेविट करून दिलं. अहो सुधीर भाऊ, तुम्ही शिवभक्त आहात ही आमची धारणा आहे आणि जयंत पाटील साहेब, आपण बोला ना. जयंत पाटील साहेब, तुम्ही जर शिवभक्त असल्याचं ॲफिडेविट करून दिलं तर मग रामाचं हे तुम्हाला घेणार नाही आणि तुम्हाला थांबवण्यासाठी ही प्रोव्हिजन आहे. चला ठीक आहे. बोला जयंत पाटील साहेब, बोला. म्हणजे अध्यक्ष महोदय, आता मी रामभक्त आहे, खरं म्हणजे घटनेच्या विरोधीचे हे सगळं बिल आहे. असं कसं म्हणू शकता की मी या देवाचा भक्त आहे, ह्या देवा? असं घटनेत सर्व धर्म समभाव अशी आपली घटना आहे. ती घटना बदलायचा प्रयत्न केल्यावर काय होतं हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे सर्व धर्म समभावपणा जो आहे तो सर्व धर्म समभावाला छेद देण्याचं काम या तुमच्या बिलात होतंय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्या सगळ्या कामात 19(2) कलम आहे. निधीत जमा होणाऱ्या अर्पण वस्तू, दक्षिणा, भोग किंवा भेट वस्तू किंवा यासारखे तत्सम वस्तू, मग त्या रोख रकमेच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात असोत, गोळा करण्याची योग्य ती व्यवस्था करील आणि कार्यकारी अधिकाऱ्यास पुढील अधिकार असतील. अध्यक्ष महोदय, अयोध्येला जे झालं त्यापासून बोध घेऊन जरा अभ्यास करून तिथं नक्की कशी चोरी